लक्ष्मीची जोडी. आदेश मस्से बॉलिंग मार्क वरती. टीमचा कॅप्टन. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. किती धावांपर्यंत रोखले जाईल प्रतिस्पर्धी. सिद्धिविनायक मुद्रे टीमला यावरती देखील लक्ष. तमाम उपस्थित क्रीडा रसिकांचं पलसाई चषकामध्ये मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. गेम इज ऑन. मॅच नंबर 3. अंपायर्स ग्रीन सिग्नल. बॉलिंग मार्क वरती टीमचा कॅप्टन पलसरी ठाकूरवाडी एंड कडून आदेश मसे. ऑन स्ट्राइक बॅटर मनीष. नॉन स्ट्राइक एंड वरती किशोर. बोथ टीम्स दोघांना देऊया शुभेच्छा. शुड बी गुड गेम. चांगला गेम दोन संघाच्या दरम्यान पाहायला मिळेल. मॅच स्टार्ट नाव. 3, 2, 1 स्टार्ट द गेम. पहिलाच बॉल बॅटला स्पर्श करतोय. बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. बॉल उचलतोय क्षेत्ररक्षक फेकतोय तोपर्यंत मिळते पहिली श्री गणेश करणारे पहिली धाव. धावेचा श्री गणेश पहिल्याच बॉल मध्ये सिद्धिविनायक मुद्रे एका धाब्यांपर्यंत पोहोचलाय. मागील मॅच मध्ये 55 धावा देखील विजयाची हमी देऊ शकलेल्या नाहीयेत. या मॅच मध्ये आता सिद्धिविनायक मुद्रे संघ किती धावांचं टार्गेट सेट करेल यावरती देखील लक्ष. बॉल नंबर 2 घेऊन तयार कॅप्टन आदेश मसे. ऑन स्ट्राइक किशोर. बॅटला स्पर्श करतोय. बॉल स्वप्नील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. जबरदस्त फिल्डिंग. चांगले विकेट किपिंग. इथून मात्र निर्धाव चेंडू होतोय. दुसरा बॉल. 2 बॉल मध्ये धावसंख्या 1. संत गतीची सुरुवात या मॅच मध्ये आपण पाहताय. मागील मॅच मध्ये आक्रमक क्रिकेट पाहिला. शेवटच्या क्षणापर्यंत सामना लढवला गेला. या मॅच मध्ये तसंच चिन्ह पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये. बॉल नंबर 3. पॉवर प्लेचा षटक. फटका फसला व्यवस्थित बॅटवरती नाही. मिड ऑनला क्लिअर केलाय. बॉल लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय वेगन. बॉल उचलेल फेकेल क्षेत्ररक्षक तोपर्यंत मिळताय धावा 2. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 2. धावसंख्या 3 या अंकावरती. एकेरीला दुहेरीला जास्त प्राधान्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आदेश मसेला थोडासा सन्मान देण्याचा प्रयत्न टीमचा कॅप्टन आहे. त्याच्या विरोधात एक संयमारित्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाजांकडून बॅटर किशोरनं या दुहेरी धावा जमवल्यात. धावसंख्या 3. आदेशचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या वाक्याच्या बाहेर. पहिला बेधडक षटकार. पलसाई चषकाचा ब्रँडेड षटकार. 9 धावा धावफलकावरती. शॉर्ट लेंथ. या मैदानावरती गोलंदाजाला गोलंदाजी करणं सोपं नाहीये. स्वतःच्या मध्ये मनगटात असलेलं कौशल्य अर्पण करावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये. जो व्हेरिएशन आहे ना बॉलिंग मार्क मध्ये तो यूज करावा लागतो ऍज अ बॉलर. आणि या एंडनं तर मी तर म्हणेल धावा वाचवणं फार कठीण आहे. अशा अवस्थेमध्ये शॉर्ट लेंथ बॉलचा वापर करत असताना आदेश मसे चुकी करतोय. वन्स अगेन फटका फसला. पॉइंटचा फिल्डर. इथून मात्र धडक झालीये. परंतु कॅच पकडले. फलंदाज इथून बाद झालाय. जास्त इजा असेल तर कृपया करून पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. मोठी धडक होती. कॉलिंग महत्वाचं आहे. आदेश थोडासा जखडतोय मैदानाच्या आतमध्ये. जास्त काही इजा असेल तर आदेश आपण या मैदानाच्या बाहेर. अशाच प्रकारच्या इंजुरी थोड्याशा हानिकारक ठरत असतात. जीवाची थोडी पर्वा करत राहा. संदीप सर थोडे घाबरले होते खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर. तालमेल क्रिकेटमध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि क्रिकेटमध्ये बऱ्याचशा जणांना आपण तालमेलच्या बिघाडामुळे काहीतरी ऍक्सिडेंट क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलेत. काहीकांना आपला प्राण देखील गमावा लागला. त्यामुळे आपल्याच परिसरातील सर्व खेळाडू आहेत यांना विनंती की कृपया करून सांभाळून केला. घरी कोणीतरी आपला वाट पाहत असतं. क्रिकेट हे खऱ्या अर्थानं आपलं जीवन नाहीये. आपलं जीवन खऱ्या अर्थानं आपली फॅमिली आहे. परंतु क्रिकेट हा खऱ्या अर्थानं धर्म बनलाय. क्रिकेट ही आवड आहे खऱ्या अर्थानं. ती व्यवस्थितरित्या जपा. त्यामुळे आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी देखील घ्या. पुन्हा निघाला बॉलिंग ट्रॅक वरती. सज्ज झालाय आदेश मसे. आदेशचा बॉल स्लॉट मध्ये फटका. डिपेक्सचा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. वाराशी वार्तालाप करत असताना हाय अँड हँडसम ब्युटिफुल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जबरदस्त फटका होता. फ्लायटेड पॅरलर षटकार. बॅट्समन सिद्धेशच्या बॅट मधून आल्या ठोकलाय षटकार सिद्धेशनं. धाव संख्या
एकाच षटकाच्या समाप्तीनंतर 15 या अंकावरती. चला कॅप्टन आदेश मसेला विनंती, अतिरिक्त वेळ घेऊ नका. प्रत्येक षटकामागे 5 मिनिटाचा अवधी दिला जाईल. 20 मिनिटांमध्ये आपलं खऱ्या अर्थानं पहिलं सत्र संपणं फार गरजेचं आहे. आता वेळेकडे थोडं लक्ष द्या. तिसरा सामना आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 15. अनिकेत बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. मनीष आणि सिद्धेश मधली फलीत खऱ्या अर्थानं सांभाळण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये. 8 या धावसंख्येवरती बाद झाला किशोर. किशोरच्या बॅटमधून एक षटकार पाहिला, त्यानंतर सिद्धेशनं आल्या ठोकलाय षटकार. हा थोडस काहीतरी स्ट्रॅटजी आखली असेल, डगआउट मधूनच तो सेट होऊन आला ड्रेसिंग रूम मधून, आणि इथून त्यानं पहिल्याच बॉल मध्ये षटकार. फटका देखील चांगला होता. 15 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. फार चांगलं षटक खऱ्या अर्थानं हाताळत होता आदेश मसे. तिथून तो इंजोर्ड झाला, त्यानंतर अंतिम बॉल मध्ये त्याला थोडंसं व्यत्यय आलं. याचाच परिणाम. क्रिकेटमध्ये जरतरच्या गोष्टी फार महत्वपूर्ण आहे. पॉवर प्लेचं षटक संपलं, आता पॉवर प्लेचे निर्बंध संपलेत. क्षेत्ररक्षण खुलवट होत असताना आपण पाहताय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. लॉंग ऑफ मध्ये, लॉंग ऑन मध्ये, त्याचप्रमाणे काऊ कॉर्नर झोन मध्ये, आणि त्यानंतर डीप मिड विकेट मध्ये हे 5 सीमारक्षक सीमा लगत. एका षटकामध्ये 15. अनिकेतचं हे षटक, पहिलाच बॉल. अनिकेतचा पहिलाच बॉल मनीषसाठी. रायसिंग डिलिव्हरी. 1 बाउंसचा इशारा दिला पंचांनी. या पद्धतीचा बॉल पुन्हा फेकू शकत नाही, दंडित केलाय गोलंदाजाला. पहिला बॉल येतोय निर्धाव अनिकेतचा. रिव्ह्यू बॅटिंग टीम. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. हाईट फॅक्टर कदाचित तिथे मॅटर करेल, तर चेकिंग साठी मी पंचांना विनंती करतोय. पंच पांडे सर. चेक केलं जाईल. खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या वतीनं आपण पाहताय प्रत्येक टीम साठी एक रिव्ह्यू. व्हाईट बॉल साठी आपण रिव्ह्यू घेऊ शकता, त्यानंतर वेस्ट हाईट साठी रिव्ह्यू घेऊ शकता, त्यानंतर आपण कोणत्याही डिसिजन साठी रिव्ह्यू घेऊ शकत नाही. एक रिव्ह्यू दिलाय, तो गमावला ना त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. चेक इन केलं जात आहे. पंच पांडे सर व्यवस्थितरित्या सर्व चेक करत असताना दोनही संघांसाठी हा निर्णय खूप योग्यरीत्याने येणं गरजेचं आहे. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू खऱ्या अर्थानं गमावला. बॅटिंग सिद्धिविनायक मुद्रे संघ, यानंतर तुम्हाला रिव्ह्यूचा उपयोग करता येणार नाही. या गोष्टींकडे लक्ष द्या. पंचांना दंडित आता करू नका इथून पुढे. 15 धाब्यांवरती धावफलक थांबलाय. आणि केतचा पहिलाच बॉल. 1 बाउंसचा इशारा दिलाय पंचांनी. स्लॉट मध्ये या मैदानावरती हे बॉल खऱ्या अर्थानं थांबलेच नाहीयेत. याचाच उत्तर लांब लचक झाडलाय बॉल सीमा पार. टेकडीवरती येतोय हा खऱ्या अर्थानं मोठा आघात षटकार. जबरदस्त फटका. लांबी देखील तितकीच, रुंदी देखील तितकेच या बॉलला. गतिमान बॉल होता गोलंदाजाचा, परंतु त्याच्यावरती गतीचा फायदा घेत परफेक्ट टायमिंग मिडल ऑफ द बॅट करत असताना षटकार. 21 धावा धावफलकावर. अनिकेतचा बॉल. वन्स अगेन मोठा फटका खेचायचा प्रयत्न. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिला बॉल गोलंदाजाच्या भात्यामध्ये थोडा चांगला ठरला. दुसरा बॉल फलंदाजानं कमबॅक केलं, आणि तिसऱ्या बॉल मध्ये लगेच गोलंदाजानं कमबॅक केलं. एक बिग बॅटल पाहताय. अनिकेत 2 खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. मनीष, या दोन खेळाडूंदरम्यानचं युद्ध. अकुडाप्याचा बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये. विकेट किपर थोडेसे प्रयत्न पुरे पडले. तोपर्यंत मिळतीये सिंगल. सिंगल इथे थांबू शकत नाहीये. धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या 22 या अंकावरती. विजयाची आबी दिलेली नाहीये. मागील मॅच मध्ये 55 धावा सेट केल्यानंतर आता या मॅच मध्ये किमान 55 ते 60 पर्यंत पोहोचणं सिद्धिविनायक मुद्रे संघाला फार महत्वाचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी यशस्वी होईल का सिद्धिविनायक मुद्रे संघ देखील. अकुटाप्याचा बॉल. फटका चांगला आहे. टायमिंग तितकंच प्रॉपर मिळालंय. क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं आलाय, मध्ये पकडले सहज आणि सोपी कॅच. अनुजनं पकडला. सुंदर झेल. संपलाय खऱ्या अर्थानं बॅटर. इथून सिद्धेचा खेळ. महत्वपूर्ण धक्का.
टायपिंग तर चांगलं होतं परंतु ताकद थोडी कमी पडली. त्याच मदतीनं क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक. जजमेंट खऱ्या अर्थाने चांगली होती. सीमा रेषेच्या जवळ अगदी स्वतःला सावरलं. महत्वपूर्ण धक्का आहे. सिद्धेशनं पहिल्याच बॉलमध्ये षटकार ठोकला आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलमध्ये त्याला मैदानाच्या बाहेर धाडण्यात यश आलं अनिकेतला. फार चांगले षटक. एक षटकार जरूर आलाय परंतु एक विकेट मिळवण्यात यश आलंय बॉलिंग मार्क वरती अनिकेतला. बावीस या धावसंख्येवरती दुसरा धक्का. अंतिम बॉल बाकी आहे अनिकेतच्या षटकातील. नवीन फलंदाज दाखल झालाय गौरव. गौरव साठी बॉल फ्लिपर टाइप न बॉल समर इन डिलिव्हरी पडल्यानंतर बॉल खाली चालतोय. पंच सांगत असताना ओव्हर नंबर 2चा खेळ देखील इथून संपलाय. 2 षटकांमध्ये 11च्या इकॉनॉमीनं जमवल्यात धावा. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक मुद्रे टीमनं टोटल 22 या धावसंख्येवरती 2 गड्याच्या मोबदल्यात. ड्रिंक ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांमध्ये धावसंख्या 22. 2 गडी बाद. रणनीती आखावी लागेल ड्रिंक्स ब्रेक मध्ये. खरं तर IPL मध्ये आपण बघतो स्ट्रॅटेजिक टाइम आउट परंतु आपल्याकडे ड्रिंक्स ब्रेक मध्येच तो स्ट्रॅटेजिक टाइम आउट म्हणूयात. इथून बॅटिंग करणारा संघ रणनीती आखत असतो. इथून बॉलिंग करणारा संघ. 2 षटकांमध्ये 22 आलेत. खंडाई खांडपेठ टीमनं 22 धावा खर्च केल्यात. आता इथून येणारे 2 गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करतील यावरती लक्ष आहे. परंतु बॅटिंग मार्गवरती जितक्या धावा जमवता येतील ना तितक्या धावा जमवाव्याच लागतील या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या सिद्धिविनायक मुद्रे टीमला. काय घडेल काय बिघडेल या 2 षटकांमध्ये त्याचीच रणनीती आपण पाहतोय स्क्रीनवरती. पंचांचं देखील कौतुक आजच्या दिवसामध्ये. सर्व अंपायर पॅनलचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेची आजची पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीमध्ये योग्य तो डिसिजन आलाय खऱ्या अर्थानं कॉमेंट्री बॉक्स पर्यंत देखील. साथी स्कोररच्या भूमिकेत देखील आपण पाहताय प्रचंड मेहनत. आदित्य सुर्वे यांनी सर्वप्रथम 2 मॅच मध्ये चांगली साथी स्कोररची भूमिका. त्यानंतर आता साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय श्रीजित याची देखील चांगली साथ. समालोचकांचा पाठीसाकाना अर्थातच साथी स्कोररला म्हटला जातो. त्याच पद्धतीची कामगिरी चांगल्या रीतीने झाली या स्पर्धेमध्ये. KTC लाईव्ह इव्हेंटची देखील प्रचंड मेहनत. फटका चांगला आहे परंतु व्यवस्थित बॅटवरती नाहीये. सचिनचे प्रयत्न थोडे अपुरे पडतायत. इथून मात्र फेकी खराब आहे परंतु चान्स घेत नाहीये दोनही फलंदाज. ओव्हर नंबर 3 मध्ये मनीष पवार. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल. स्ट्राईक रोटेशनचं काम. गौरव आलाय स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल तो निर्धाव खेळला. आता या मॅच मध्ये पुढे जाण्यासाठी इथून कमबॅक करावं लागेल त्याला देखील. धीम्या गतीचा बॉल बॅटला स्पर्श करतो. इथून हलकीशी मिस फिल्डिंग. गडबडलाय धडपडलाय क्षेत्ररक्षक. थर्ड मॅन मध्ये अडवलाय बॉल. तोपर्यंत धावा मिळत आहेत 2 धावसंख्या वाचवू शकत नाही. मिस फिल्डिंग चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. याचंच उत्तर. एकही धाव नव्हती. एकही धाव नव्हती तिथे धावा मिळाल्या. 2 धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे मित्रांमध्ये सिद्धिविनायक मुद्रे संघ. मध्ये मध्ये मोठे फटके हवेत. अकुटप्प्याचा बॉल दिशाहीन बॉल आहे पंच सांगत असताना इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या 1 न वाढती. अतिरिक्तच्या साह्यानं धावसंख्या 26. 3 लगातारचे षटकार. गौरवसाठी पारितोषिक 500 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय प्रथमेशजी मोहिते यांच्याकडून. 500 रुपयाचा कॅश प्राइज. लगातारचे 3 षटकार गौरवसाठी पारितोषिक. स्विचचा फटका गौरवच्या बॅट मधून निघालाय. बॉल एक टप्पा घेत चाललाय डीप थर्ड मॅन मध्ये. 4 धावसंख्येसाठी गौरवास्पद फटका. गौरवच्या बॅट मधून येतो चौकार. काय फटका होता ऍक्शन रिप्ले मध्ये. KTClive.in च्या माध्यमातून बॉल रिलीज केला गोलंदाजानं. खऱ्या अर्थाने मिडल स्टिकची लाईन होती. इथून लाईन पिक केली. स्विचचा फटका डीप थर्ड मॅन मध्ये एक टप्पा घेत ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल सीमा पार. 4 धावसंख्येसाठी हा चौकार. 30 धावा धावफलकावर. वन्स अगेन मोठा फटका केल्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक. इथून निर्धाव चेंडू डॉट बॉल. महत्वपूर्ण आहे. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये येणारा डॉट बॉल गोलंदाजासाठी फार महत्वपूर्ण आहे. इथून निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या अंकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात. 4 बॉल संपलेत खऱ्या अर्थानं स्वप्नीलचे देखील.
मुकुटप्पाचा बॉल पुन्हा गुडल्याच्या स्पॉट वरती बॉल हिट करत असताना चांगला बॉल. मनीषची गोलंदाजी फार चांगली ठरतीये खंडाई खांडपे संघासाठी. 30 धावा आहेत. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. अंतिम बॉल दिशाहीन बॉल आहे पुन्हा सांगत असताना पंच. दोन जमिनी समांतरात. क्रिकेटचा नियम क्रमांक 23. क्रिकेटच्या नियम क्रमांक 23 नुसार व्हाईट बॉल दिशाहीन जर बॉल असेल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर असेल तर हा व्हाईट बॉल घोषित केला जाईल. धावसंख्या 31 या अंकावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. अंतिम बॉल हेलिकॉप्टर लुक दिलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा अप्रतिम दर्जेदार फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. मोजून मापून तोलून मारलेला जबरदस्त चौकार. धावसंख्या चौकारानं जाऊन पोहोचले ती 35 ऑन बोर्ड आफ्टर 2 विकेट लॉस. टीम सिद्धिविनायक मुद्रे संघाला पाहता या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये किरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट सांडशी. अंतिम सामना प्रथम सत्रातील. दोन्ही टीमचे कॅप्टन बोथ कॅप्टन्स आय रिक्वेस्ट यू. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच या. सांडशी आणि त्यांच्या अगेन्स्ट किरवली. यापुढील सामना नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये एकीकडे कॅप्टन अजय शिर्के आणि त्यांच्या अगेन्स्ट कॅप्टन पस्तीस धावा 3 षटकांमध्ये. दिनेश पाटील बॉलिंग मार्क वरती. हे मैदान धावांसाठी बनलं. आता या षटकांमध्ये धावा येतील का यावरती देखील लक्ष आहे. किरण पाटीलचा बॉल रायझिंग डिलिव्हरी अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल आहे. पंचांनी दंडित केलाय. धाव संख्या या व्हाईट बॉलच्या साह्याने अतिरिक्त धाव संख्या 36. 36 ऑन बोर्ड. दिनेश पाटीलचा षटक. अनुभव फार या खेळाडूकडे. अनुभवाचा फायदा घ्यावा लागेल या मैदानाच्या आतमध्ये. व्यवस्थित बॅटवरती बॉल येऊ शकलेला नाहीये. शॉर्ट थर्ड बॅन्ड मध्ये सचिन बॉल उचलतायत फेकतायत तोपर्यंत मिळते पुन्हा एकदा सिंगलला धावसंख्या 37 अंकावर. अंतिम 5 बॉल. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. सांडशी संघाचा कर्णधार उपस्थित होतोय. मी विनंती करते किरवली संघाचा कर्णधार तेजस बडेकर यांना मी विनंती करतोय. इथून मात्र कॅच ड्रॉप. स्वप्नीलची मिस्टेक. प्रॅक्टिसचा अभाव. 12वा खेळाडू देखील सांगत असताना प्रॅक्टिस मेक द परफेक्ट मॅन. क्रिकेटच्या पटलावरती प्रॅक्टिस सातत्य फार महत्वपूर्ण गोष्टी आहेत. धाव संख्या या
आपण अजयदादा शिर्के यांचा सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र पोलीस सन्मान स्वीकारत असताना या स्पर्धेची मायेची भगवी शिवमाय शाल आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह स्वीकारत असताना आमचे मान्यवर, मी पुन्हा एकदा मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. त्याचनंतर सन्मान्य योगेशजी घोलप यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपले देखील पल्साई चषकामध्ये सहर्षमय स्वागत. जाऊयात कॉमेंट्री बॉक्सकडे. पुन्हा एकदा या आवाज ऐकूयात सिनियर कॉमेंटेटर संदीपजी बोराडे सर यांचा आवाज. येस, थँक्यू शिवम. जाऊया मॅचकडे. अर्थातच एक बिग फाईट आपल्या भेटीला जरूर आले. मागच्या मॅचकडे इतिहास जाऊया. ज्या 56 धावसंख्येच्या टार्गेटपर्यंत दामोते बी प्लसचा टीमला पोचायचं होतं, दामोते टीम मात्र शेवटच्या क्षणी ती बाजी पलटी करताना जरूर दिसून आले होते. परंतु इथे सुद्धा आरवी वेदा 11 कंडाई माता कांडपे टीमला 56 धावसंख्येची गरज आहे. विरोधात सिद्धेश्वर मुद्रे जरूर पाहायला मिळते. अगदी 55 धावा त्यांनी धावफलकावरती जरूर लगावल्यात आणि या 56 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानात कांडपे टीमची जोडी जरूर आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे अनिकेत तर दुसरीकडे आदेश मसे. असो जरा चेंजेस जरूर पाहायला मिळत आहेत. मनीष आणि अनिकेत ही जोडी मैदानात. चांगला बॉल सटिक लेंथ लाईनची गोलंदाजी सिद्धेश्वर मुद्रे टीमकडून. गोलंदाज गौरव यावेळी जरूर आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल गौरवच्या स्वरूपात आलाय डॉट. अनिकेत नावाचं हे वादळ आहे. एक चांगली खेळी अनिकेतच्या माध्यमातून कंडाई माता कांडपेच्या मैदानावरती आपण अनुभवली होती A1 जोडी चषक. परंतु यावेळी सध्या मैदान वेगळं आहे, समोर टीम वेगळी आहे आणि अशा परिस्थितीत 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चांगला बॉल इथे मात्र एक दर्जेदार, परंतु बॉल फिकी करण्यात अपयश. हा ही बॉल डॉट येतोय. संघर्षमय यात्रा जरूर चालू झाली मैदानात. अटीतटीची लढत. कोण जिंकेल कोण हरेल याचा संपूर्णपणे लेखाजोखा या मॅच मध्ये काही क्षणातच आपल्या समोर येईल. अगदी आपण पाहतोय गोलंदाज गौरव नावाची कामगिरी सध्या मैदानात. चांगला फटका यावेळी अनिकेतच्या बॅटमधून डीप मिड विकेट रीच आणि बॉल जाईल 1 बाउन्स. चौकार. गौरवसाठी विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक लागलं जात आहे. प्रथमेश मोहिते यांच्याकडून हे पारितोषिक आहे. अर्थातच आपण पाहतोय विकेट हॅट्रिक जर नोंदवली प्रथमेश मोहिते यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचे कॅश प्राइज. पहिल्या 2 बॉलमध्ये डॉटची सांगता, परंतु तदनंतर अनिकेतने लगावलाय चौकार. यावेळी हवाई हल्ला, क्षेत्ररक्षक तैनात. अनिकेतच्या पारीचा अंत. पहिला धक्का लागलाय आरवी वेदा 11 खंडाई माता खांडपे टीमला. जबरदस्त पारी सध्या मैदानात चालू आहे. अगदी मी तर म्हणेल चौकार मारल्याच्या नंतर थोडं वेट अँड वॉच अनिकेतला मैदानात करायचं होता, परंतु उंची गाठली, लांबी देण्यात अपयश आणि पहिला गडी गारत अनिकेतच्या पारीचा अंत. 4 बॉल 4 धावा, 1 विकेटचं नुकसान. न्यू बॅटर वन डाऊनच्या विकेटवरती संघाचा कॅप्टन अर्थातच आदेश मसे. गौरवास्पद कामगिरी सध्या मैदानात त्याच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल फायर अँड फाईट. उचलण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात एक धाव जरूर कंप्लीट होईल. चित्याच्या चपलाईने आदेश मसेने या धावेला कंप्लीट जरूर केला, परंतु थोडा संकटात जरूर होता.
यावेळी आदेश मसे आणि त्याच्या समवेत असलेला बॅटर मनीष याला एक संधी निर्माण करावी लागेल. ज्या गोलंदाजीत चुका झाल्यात, फिल्डिंगमध्ये चुका झाल्यात, याचा रिव्ह्यू कोणाचा आहे सर? अंपायर रिव्ह्यू. ओके, चला चेक केलं जाईल यावेळी. धाव कंप्लीट आहे की नाही आणि बॅटर बाद आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर जरूर पाहायला मिळेल. यस, तिसरे ऑफिशियल. चला तिसरे ऑफिशियल सूरज पांडे सर. इस बॅटर सेफ आहे. होतं कधी कधी. अर्थातच KTC लाईव्ह म्हणजे क्लिअरिटी आणि क्वालिटीचा संगम. अगदी दिग्गज ऑफिशियल आपण पाहतोय सूरजजी पांडे, ज्यांचा हातखंडा कोणी सध्या पकडू शकत नाही. अंपायरगिरीत खोपोली परिसरात अगदी जॉजवल्ले नाव आहे. मग सुधागड तालुका असू दे नाही तर कर्जत तालुका असू दे, जिथे एक नावाचा डंका त्यांचा सातत्यपूर्ण वाजताना दिसून येतो. चांगला बॉल. यावेळी मात्र डॉटची संगता. पहिलं षटक गौरव नावाचं सध्या समाप्ती पथावरती आलंय आणि इथे पहिल्या षटकाची अंती टोटल आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता येणारे 18 बॉल आहे आणि गरज असेल ती मात्र 51 धावसंख्येची. प्रति षटक आता 17च्या सरासरीने या धावा कुटाव्या लागणार आहेत. क्या बात आहे. अगदी आपण पाहतोय एकीकडे कानपे सिद्धेश्वर मुद्रे, दुसरीकडे पुढची मॅच सांडशी बनाम किरवली. अर्थातच मॉर्निंग सुपरस्टार मध्ये या खेळाडूंची वर्णी जरूर लागते आणि या संपूर्ण लढती ज्या आहेत त्या मात्र मैत्रीपूर्ण लढती आहेत. चांगला फटका. आदेश मसेने जागा बनवली, बॅकफुटवरती जाऊन बॉलला पंच केलाय. फाईन आणि स्क्वेअरच्या मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, येतोय आदेश मसीच्या बॅटमधून. ब्रँडेड स्ट्रोक, इट इज षटकार. मोठा सिक्सर सध्या आदेश मसीच्या बॅटमधून. आदेश मसेला सुद्धा मैदानात माहिती आहे की फिल्डिंग करताना काय जबरदस्त चुकी त्याच्याकडून झाली आहे आणि त्याच चुकीला आमंत्रण देत असताना त्या धावा त्याला या मैदानात वसूल करायच्या आहेत सिद्धेश्वर मुद्रे टीमच्या विरोधात. आणि पहिला षटकार यावेळी आदेश मसीच्या बॅटमधून जरूर आलाय. हवाई हल्ला आणि क्षेत्ररक्षक तैनात. परतावा लागेल आदेश मसेला. याही विकेटचं पतन. अर्थातच आपण पाहतोय RV वेदा 11, अर्थातच रुपेशजी गारे आणि त्यासमोर अतुल देशमुख यांच्या सुकन्यांची नावे आहेत. जबरदस्त लढती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर अनुज मैदानात दाखल होत आहेत. सामना अजून संपलेला नाहीये मित्रांनो, अजूनही वेळ गेली नाहीये. खंडाई माता कांडपे टीम, RV वेदा 11, अर्थातच या टीमला विजयासाठी संघर्ष जरूर करावा लागतोय, परंतु संघर्ष नसेल
तर विजयाची मजा वेगळी असते आणि त्याच संघर्षातून साकारलेला विजय हा तुम्हाला कित्येक पटीने आनंद देत असतो आणि हाच आनंद शोधण्यासाठी सध्या अनुचा बॅटर मैदानात दाखल झालाय. गोलंदाज तयार. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. कौस्तुभ फलंदाज बाद. फिंगर झालाय आप. परतावा लागेल याही बॅटरला. आओ जाओ घर तुम्हारा. सध्या मी म्हणेल तू चल मैं आया. ही परिस्थिती सध्या मैदानात पाहायला मिळते आहे. कारण एकीकडे मित्र म्हणे आणखीच्या पारीचा अंत झाल्याच्या नंतर थोडं सामन्याला थांबून ठेवण्याचं कार्य मित्र म्हणाल यावेळी आदेश मसे करत होता. परंतु दुसऱ्या क्षणाला षटकार खेचल्याच्या नंतर जेलबादच्या स्वरूपात आदेश मसे परतले आणि तदनंतर आलेला अनुज जसा मैदानावरती आला फक्त पगार घ्यायचा होता महिन्याचा म्हणून हजेरी लागली आणि तंबूच्या दिशेने तो रवाना झालाय. न्यू बॅटर सचिन ऑन हॅट्रिक बॉल. गोलंदाज कौस्तुभ. संघांमध्ये जर विचार करायला गेले तर आज मुद्रे टीम मध्ये फार कमतरता आहे. दोन नावाजलेले खेळाडू आज मुद्रे टीम मध्ये पाहायला मिळत नाहीयेत. एकीकडे सुधीर मुकादम ते सध्या मुद्रे टीम सोडताना जरूर दिसून आलेत आणि दुसरीकडे प्रवीण ज्याला मी सातत्यपूर्ण मैदानात अनुभवलाय. परंतु यावेळी आता आरबी वेदा 11 कंडाई माता कांडपे टीम थोडी संकटात जरूर आहे. फटका उचलण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सजवता आला नाहीये. परंतु यावेळी बॉल डायरेक्ट यष्ट्यांवरती आलाय. जर गोलंदाजाच्या हाताचा स्पर्श झाला असता तर बहुतांशी याही बॅटरला परतीचा प्रवास करायला भाग पडला असता. परंतु इथेही सध्या क्रिकेटचे नियम बरेच काही सांगून जातात. यावेळी मात्र धावा येतील त्या एक बऱ्याचशा अंशांनी धावा थांबल्या होत्या. षटकाराच्या नंतर धावसंख्येला मोठा ब्रेक लागला होता. इथे एक धाव आली आहे. या एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत. यावेळी 12 आकड्यावरती संघर्ष चालू आहे. अगदी मी तर म्हणेल तोपेचे गोळे आता मैदानात ओकावे लागणार आहेत. षटकार चौकारांच्या मदतीने खंडाई माता कांडपे टीमला फार मोठा संघर्ष चालू आहे. संघर्षाची परिणिती सध्या मैदानात आपण अनुभवतोय. फटका सजवलाय. इथे मात्र सिंगल पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने एकच धाव फलकावरती येईल. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 13 आकड्यावरती 13 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. हा चांगला फटका. यावेळी मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल डीप मिड विकेट रिजन. 1 बाउन्स. चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. 17 आकड्यावरती 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आपण अनुभवतोय 17 धावा धावफलकावर 56 धाव संख्येचा करायचा आहे पाठलाग.
सिद्धीच्या गोलंदाजीवरती प्रश्न निर्माण झाला आहे, परंतु इथे या प्रश्नाला उत्तर दिले फिल्डरने. व्हॉट अ कॅच. यू टर्न मॅच मध्ये जरूर पाहायला मिळतोय. गौरव सिद्धेश आपण पाहतोय यावेळी गोलंदाजीवरती आलाय. पहिला झटका त्याने दिलाय आपल्या पहिल्याच बॉलवरती. करारा जवाब. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे जेल ड्रॉप. प्रयत्न केले गेले परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. दिनेश आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. अठरा धावा. आता कांडपेठ टीमला एक्सिलेटर जोरात वाढवावं लागेल, स्पीड घ्यावा लागेल मैदानात. संगम ज्योती यांच्याकडून मात्र मगाची जी कॅच गौरवने जी पकडली होती त्याच्यासाठी संगम ज्योतीकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. गौरवसाठी ती झेल महत्वाची होती. मी तर म्हणे गौरवने जो झेल टिपला होता तो संघासाठी निर्णायक जरूर ठरेल. गणेश न्यू बॅटर मैदानात दाखल. पडझड जरूर कांडपेटींची मैदानात पाहायला मिळते. या पडझडीतून सावरावं लागेल. मी नेहमी म्हणतो मिडल ऑर्डर ज्यावेळी समाप्ती पथावरती येते ना, शेवटच्या ऑर्डरवरती मला आजही किस्सा सांगायला तो आवडतं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर ज्यांनी वयाच्या 16 वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण जरूर केलं, परंतु 8 वर्ष संघर्ष करावा लागला त्यांना त्या मॅचसाठी आणि आले होते 8व्या क्रमांकावरती. चांगला फटका आहे गणेशच्या बॅटमधून, परंतु इथे सुद्धा गणेशला परतीचा प्रवास करायला भाग पाडला जाईल. 1 मोर विकेट. सातत्यपूर्ण तुम्ही पाहायला गेलं ना की हा संघर्ष आहे आणि या संघर्षाची नांदी म्हणजे फिल्डिंग मजबूती आणि त्याच्यावरती पकडलेले झेल हे सगळं तुमच्या मॅचमध्ये इन्व्हॉल्व असतं आणि त्यातच प्रात्यक्षिक. न्यू बॅटर मैदानात दाखल. किरण नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा हवा याला जरूर चढवलाय आणि यावेळी मात्र एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने फेकी चुकली, ओव्हर थ्रो आणि इथे येतील 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. निर्णायक बॉल कडे जाऊयात. शेवटचा बॉल. इथे जर मोठा फटका आला नसता तर कंडाई माता कांडपेठ टीमला परतीचा प्रवास करायला भाग पडला असता, कारण पुढची 6 बॉल शिल्लक आहेत आणि आता या 6 बॉल मध्ये करायचे असतील तब्बल 30 धावा. अफलातून मॅच आहे. काय रोमांच आहे. मी तर म्हणेल अगोदर पहिल्या इनिंग कडे कटाक्ष जरूर टाकावा लागेल. आदेश मसींना विचार करायला भाग पाडणारा तो झेल होता आणि यावेळी आता कांडपेठ टीमला मोठ्या फटक्यांची अपेक्षा करण्यासाठी संघर्ष करावा लागणारा
मोठ्या फटक्यांची आशा आहे. आता ही आशा मैदानावरती जर आली तर मात्र कंडाई माता खांडपेठ टीमचं अस्तित्व पाहायला मिळेल. याच दावा मात्र पूर्ण करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज किशोर आपण पाहतोय आता गोलंदाजीला सज्ज झालेत. गौरवने आणखी एक झेल टिपला तर विशालजी मोदले यांच्याकडून 500चं पारितोषिक. खरं म्हणायला गेलं ना तुम्ही गोलंदाजाला बॅटरला हे पारितोषिक लावा आणि या सांगण्याचं तात्पर्य झेल झाल्याच्या नंतर जो पारितोषिक दिलं ना तर तितकाच आनंद आहे. परंतु सहजरित्या असा झेल लावल्याच्या नंतर तो झेल त्या खेळाडूकडे येईल की नाही हा मेन प्रश्न आहे. फटका जरूर पसलाय. आता अटीतटीची लढत आहे. इथे एक धाव काही मायने ठेवणार नाहीये. बॉल मात्र काउंट मध्ये जाईल. खरं म्हणायला गेलं तर आता 5 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 5ही बॉलवरती षटकारांची आवश्यकता आहे. हा चांगला फटका. यावेळी गॅप शोधली आहे परंतु इथे एकच धाव कंप्लीट होईल. आता सामन्यात औपचारिकता शिल्लक आहे. मोठा फटका येणं या बॉलवर अपेक्षा होती. सिद्धेश मोरेसाठी पारितोषिक आलंय. सिद्धेशने एक झेल टिपलाय. गौरवने एक झेल टिपलाय. संगम जोते यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलंय. चांगला फटका. यावेळी देर आहे दुरुस्त परंतु इथेही झेल. 1 मोर विकेट डाऊन. चला भैरवनाथ किरवले आणि त्याच्या विरोधात सांडशी टीम आपण तयारीत राहा. नेक्स्ट मॅच आपली आहे फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच आणि विनर टीम या सामन्यामधली विनर टीम आपण कुठेही जाऊ नका कारण सेकंड राऊंडची दुसरी मॅच त्वरित आपल्या भेटीला येईल. इथे मात्र आलाय चौकार. लास्ट बॉल दिस मॅच. मॅच इथे फिनिश होते. सिद्धेश्वर मुद्रे टीम विजयी झाले. सिद्धिविनायक मुद्रे टीम विजयी झाले. विजयी टीमचं अभिनंदन. आणि त्याच समेत आरबी वेदा 11 कंडाई माता कांडपे टीम आपला गोड गोड कौतुक. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवलाय. फार चांगला खेळ तुमच्या माध्यमातून सुद्धा राहिलाय आणि मॅन ऑफ द मॅच